नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघत आहात रायडर शुभम. तर आजच्या व्लॉगची सुरुवात आहे ती आपल्या अंतरवरून होत आहे. आणि सकाळी उठल्यानंतर माझा अचानक काही प्लॅन्स ठरलेत की जायचं आहे कुठेतरी राईडला. आणि लोकेशन माझं ठरलं जायचं भीमाशंकरला. तर जस्ट मी आवरलं आहे आणि निघतच आहे. सकाळचे वाजलेत 5:45 आणि जायला मी रोड चूज करतो आहे राजगुरुनगर मंचरवरून, कारण मी लास्ट टाईम गेलो होतो चाकण साईडनं. तर त्या बाजूला थोडासा सीन असा होता की रोड पूर्णपणे खराब आहे राव, खूप म्हणजे खूप अतिशय जास्त खराब आहे. मी प्रेफर केलं जायला त्या बाजूनं. किलोमीटर्स कमी आहेत म्हणून, म्हणजे डिस्टन्स कमी आहे म्हणून मी प्रेफर केलं त्या भागातून जायला. मस्त सुंदर अशी पहाड झालेले आहे. थोडंसं वातावरण क्लाउडी असल्यामुळं आपल्याला काही सूर्यदेवाचं दर्शन होत नाही आहे. आणि मी आहे सध्या चाकणवरून राजगुरुनगर आणि आपला जो मंचाला जातो तो रोड अतिशय सुंदर रोड आहे बघा, जसं की तुम्ही बघू शकता. वातावरण पण थंड आहे, काल रात्री पाऊस पडून गेला होता. बस आयुष्यात अजून पाहिजे तरी काय, गरमीच्या दिवसामध्ये असं थोडंसं थंड वातावरण आहे, मस्त असे राईड प्लॅन्स. आता पोचलो आहे बघा मी मंचरमध्ये. आणि नाश्त्याचं नियोजन काहीतरी केलं पाहिजे. अतिशय युनिक असे वेगळे अशी भूक मला लागलेले आहे. कुठंतरी थांबून काहीतरी खाल्लं पाहिजे, चहा पिला पाहिजे. बघू एखादं चांगलं असं स्पॉट शोधू जिथं आपण आता ब्रेकफास्ट करू शकतो. कारण मंचरमधून आपल्याला लेफ्ट घेऊन भीमाशंकर रोडला जायचं आहे, तर त्याच्या आधीच काहीतरी खाऊन घेऊ. बघूया काय भेटते का आपल्याला जवळपास. ब्रेकफास्टसाठी स्टॉप घेतलेला आहे मोठेवाडीजवळ. मंचरपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. या बाजूला बघा सुंदर अशी शेती आहे, हिरवीगार पूर्ण. काल रात्री पाऊस पण पडला होता, वातावरणात थंडावा आहे मस्तपैकी. आता 1 प्लेट पोहे आणि 1 कप चहा एन्जॉय करू आणि पुढे निघू आपल्या प्रवासाला. मस्तपैकी 1 प्लेट पोहे आणि चहा घेणार होतो, बट ताईंना कॉफी बनवताना बघितलं, अतिशय उत्कृष्ट कॉफी बनवली होती त्यांनी. मग पोहे आणि 1 कॉफी झालेले. वाजतायत 7:45. वातावरण अजूनही थंडच आहे, पूर्णपणे ढगाळच आहे. ते एक आपल्यासाठी ॲडव्हान्टेज आहे की ऊन नाही आहे अजून. पण आपल्यासाठी 60 किलोमीटरचा रोड बाकी आहे. तर चला पटशिरी आवरतो आणि निघतो आता. नाश्ता करून मस्तपैकी निघालो आहे बघा. आणि राजगुरुनगर मंचरवरून यायचा डिसिजन माझा अतिशय अतिशय चांगला होता, आत्ता मला कळायला लागलं आहे. कारण मी जर चाकणमार्गे गेलो असतो, लास्ट टाईम मी गेलोच होतो, अतिशय घाण रोड होता. घाण म्हणजे तुम्ही बाईक चालवू शकत नाही, कॅपेबलच नाही त्या रोडला. सो हा वाला डिसिजन माझा परफेक्ट आहे. आणि मी ह्या आजच्या डिसिजनला माझ्या रिग्रेट करत नाही आहे की मी या रोडवरून का आलो. आपल्या लेन्सवरती अटॅक झालेला आहे आता. कॅमेराच्या लेन्सवरती अटॅक झालेला आहे. आपण या बाजूला थांबू थोडंसं 1 मिनिट पेट्रोल पंपावरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेन्स क्लीन करून घेऊ. कशाचा अटॅक झाला आहे काही कळलं नाही, पण आत्ता मी जस्ट मिररमध्ये बघितल्यानंतर कळलं की अटॅक होऊन खूप वेळ झालेला आहे, वाळलं आहे पूर्ण ते. चला साफ करून घेऊ. नाव गुड, लेट्स गो. या बाजूला समोर एक धरण आहे बघा. तुम्हाला धरणाची भिंत दिसते का नाही काय माहिती नाही, बट मी आता थोड्या वेळपूर्वी थांबलो होतो जरा डायरेक्शन्स विचारण्यासाठी, कारण गुगल मॅप आणि इंटरनेट सगळं बंद झालेलं. सो लोकांनी मला सांगितलं की हे डिंबे धरण आहे या बाजूला आणि या भागातलं सगळ्यात मोठं धरण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा समोर जे आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, डिंबे धरण. अतिशय म्हणजे असं मोठं दिसतंय ते ऑलरेडी. तर आपल्याला इथून घ्यायचं आहे लेफ्ट. समोर डिंबे धरणाच्या समोरून लेफ्ट साईडला रोड गेलेला आहे. अजूनही आपल्याला 33 किलोमीटर बाकी आहे. चला पोचू पटशिरी आता. जर मित्रांनो तुम्ही भीमाशंकरला येत असाल तर 1-2 गोष्टी अशा आहेत की ज्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जसं की या भागात इंटरनेट कनेक्शन नाही आहे आणि तुम्ही याच्या आधी कधी आलेलं नसाल तर ऑफलाईन मॅप मात्र नक्की डाउनलोड करा. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी म्हणजे अशी की इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे इकडे UPI पेमेंट्स वगैरे मोस्टली होत नाहीत. कॅश कॅरी करा. तर ह्या 2 गोष्टींची नक्की काळजी घ्या मित्रांनो. 1 सेकंद गाडी बाजूला घेऊ आपण इथं, कारण तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी जे टिंबे धरण दाखवत होतो त्या टिंबे धरणाचा व्ह्यू आहे थोडासा इथून. चला 1च मिनिटात तुम्हाला टिंबे धरणाचा व्ह्यू दाखवतो. चलो चलो. समोर जो दिसतोय ते तुम्हाला टिंबे धरण आहे बघा. तसा जलाशय मोठाच आहे राव त्याचा. भिंत बघून आपण त्याचा काय अंदाज लावू शकत नाही.
सुंदर आणि खालचं वातावरण पण बघा अतिशय सुंदर मस्त एकदम. चला निघूयात. जेव्हा मी लास्ट टाईम आलो होतो त्या टायमिंगला मी बाईकनं आलो नव्हतो. त्यावेळेस आम्ही ऑफिसमधले सगळे मित्रमंडळी आणि सर आमचे सिनियर्स होते थोडे, ते 70 सीटर करून आलो होतो. तर त्यावेळेस ज्या काही बाईक्स आणि कार्स वगैरे सगळ्या होत्या त्या या भागात आणि पाठीमागं एक पार्किंग होतं, पार्किंग नंबर 5 किंवा समोरच्या त्या टेकड्यांवरती पार्किंगसाठी जागा केलेली होती. मे बी लँडस्लायडिंगचा इश्यू असू शकतो, त्यासाठी त्यांनी ते फॅसिलिटीज केलं होतं आणि बस सर्व्हिसेस चालू होत्या. सो आपल्या गाड्या वगैरे सगळं पार्क या भागात करायचं आणि इथून बसनं पुढं निघून जायचं. तर मित्रांनो, तुम्हाला 4थी-5वीची एक गोष्ट आठवते का, की आपल्याला एक भूगोलात एक छोटासा चॅप्टर होता भीमाशंकरचा, आणि भीमाशंकर अभयारण्याबद्दल माहिती होती. त्याच्यामध्ये एक प्राण्याचा उल्लेख केला होता त्यांनी, शेकरू, जो प्राणी फक्त भीमाशंकर अभयारण्यामध्ये आढळतो. तर आपल्याला जर बघायला मिळाला तर ते आपलं नशीबच असेल, कारण अभयारण्याच्या आतमध्ये डीपमध्ये ते प्राणी आहेत सध्या. पोचलेलो आहे मी, फक्त 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर बाकी राहिलेलं आहे. आणि हे वाला झाडे आणि हे वाला वातावरण बघा मित्रांनो तुम्ही, अतिशय सुंदर. आणि या ठिकाणी ऊन आलेलं आहे, सध्या ऊन चालूच आहे आणि तरीसुद्धा वातावरण थंड आहे, मस्त एकदम शांत वातावरण आहे. आणि आतमध्ये जाणाऱ्या गाड्या कमी आहेत आणि बाहेर येणाऱ्या गाड्या जास्त दिसत आहेत. आपल्याला दर्शन पण चांगलंच होईल असं वाटतं. 9:15 वाजलेलं आहे, सकाळच्या टायमिंगवरती पोचलेलो आहे आपण. ओके डन, फायनली आपण पोचलेलो आहे. आणि ॲज रेग्युलर मी ज्या ठिकाणी बाईक पार्क करतो, मागच्या वेळेस पण आलो होतो मी बाईकवरती, त्या टायमिंगला मी बाईक इथं पार्क केली होती आतमध्ये. अरे बापरे, फुल पॅक आहे राव. चला कुठेतरी जागा बघू आणि आधी पार्क करून घेऊ गाडीला. पॅन्थरला व्यवस्थित पार्किंग केलं एका साईडला. आपल्या टॉप बॉक्समध्ये सगळं जॅकेट वगैरे सगळं काढून ठेवलं. थोडीशी गरमी वाढलेली आहे सध्या आणि निघालो मंदिराच्या दिशेने. क्राऊड थोडा जास्त आहे आज, कारण पार्किंग पण फुल भरलेलं होतं. मोस्टली मी सॅटर्डे विकेंड्सला येत असतो आणि त्या टायमिंगला एवढा काही जास्त क्राऊड नसतो आहे. तर चला आता जाऊ मंदिराच्या दिशेने आणि दर्शन घेऊ. थोडासा क्राऊड असणार आहे, दर्शनासाठी पण थोडीशी लाईन असणार आहे, पण आपण वेट करणार आणि दर्शन मात्र नक्की घेणार. चला लेट्स गो. तर मस्तपैकी आतमध्ये दर्शन झालेलं आहे बघा. क्राऊड जेवढा एक्सपेक्ट केला होता त्याच्यापेक्षा कमी क्राऊड होता, म्हणजे पटपट लाईन पुढं सरकत होती. दर्शन घेऊन जस्ट बाहेर आलो आहे मंदिराच्या समोर. ते बघा, हा वाला त्रिशूळ बघा केवढा मोठा आहे. तर मस्त दर्शन झालेलं आहे. आता आपल्याला निघायचं आहे रिटर्न. वाजतायत 10, 10:15 झाले अराउंड. गरमी वाढायला लागला. 12:30च्या आधी आपल्याला रिटर्न पोचायचं आहे. तर चला निघूयात आता. त्यापैकी दर्शन वगैरे सगळं झालं आणि आत्तापर्यंतची इथपर्यंत पोहोचायची राईड आपली एकदम बेस्ट झालेली आहे. आता सगळं सामान वगैरे बाहेर काढून ठेवलं टॉपबॉक्समधून, जसं की आपलं जॅकेट आणि ग्लोव्ज वगैरे सगळ्या गोष्टी. हेल्मेटवरती आता कॅमेरा माउंट करायचा आणि निघायचं रिटर्न. चला पटपट आवरून घेऊ आणि निघूयात आता. चला निघालेलं आता रिटर्न. आणि ढगाळ वातावरण असून सुद्धा गरमी भयंकर आहे आणि जॅकेट वगैरे घालताना मी पूर्णपणे भिजलो होतो. बस आता चला निघायचं आणि पोचायचं आपल्या रूमला. आणि बाकीची कामं पण भरपूर आहेत राव, आज विकेंड असल्यामुळं, जसं की रूम आवरणं, कपडे वगैरे धुणं, ह्या गोष्टी पण करायच्या आहेत जाऊन. तर मित्रांनो, लवकर जायचा ॲडव्हान्टेज म्हणजे असा की आपल्याला दर्शन व्यवस्थित घेता आलं. आतमध्ये मंदिरात वगैरे जाऊन थोडा वेळ थांबता आलं मंदिरात. व्हिडिओग्राफी काय अलाउड नव्हती आतमध्ये. मी ट्राय केला बट काय जमलं नाही ते, म्हणजे लगेच सिक्युरिटीवाले कॅमेराच हातातून ओढून घ्यायला लागले होते माझा. सो त्यामुळे मी रिस्क घेणे नको असं म्हणून व्हिडिओग्राफी काय आतमध्ये काय केलीच नाही. तर मस्तपैकी आपलं सकाळी दर्शन वगैरे झालं. आत्ता बघा एवढ्या सगळ्या गाड्या वरती जाताना दिसत आहेत. मी आता वरती निघत होतो त्या टायमिंगला पण पार्किंग सगळे फुल झाले होते. गर्दी आणि गरमी दोन्ही वाढलेले आहे. सो आपलं व्यवस्थित सॉर्टेड सीन झाला. आपण आता पोचू रिटर्न मस्तपैकी. मित्रांनो, उतरून आलो आहे सध्या खाली. पॅन्थरला भूक लागली होती, जरा पॅन्थरच्या पोटात पेट्रोल घातलं. आता माझ्या पोटात काहीतरी घालायची वेळ आहे. मला भूक लागलेली आहे सध्या. मे बी जस्ट पाऊस पडून गेलेला आहे. तर पूर्ण रोड ओलावला आहे, आजूबाजूचा सगळा भाग पण ओला झालेला आहे. वातावरण थंड झालेलं आहे त्याचमुळं. तर चला आपण कुठेतरी थांबू, पहिल्यांदा काहीतरी खाऊन घेऊ आणि परत निघू.
तर चला मंडळी, दुपारचं जेवण मस्तपैकी केलेलं आहे या ठिकाणी हॉटेल कारभारी. आणि आता निघत आहे मी रिटर्न पुण्याच्या दिशेने. चला पटशिरी पोचू. वेळ पण खूप झाला, 1 वाजलेला. मी एक्सपेक्ट केलं होतं की मी 10 वाजेपर्यंत रिटर्न पोहोचेन, बट मला पोचून दर्शन वगैरे घ्यायला 10 वाजले होते. पण असो, ठीक आहे, चलो लेट्स गो. समोर बघा मित्रांनो, नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच 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 फक्त बैलगाडा शर्यत. राडा 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 राडा. तर मित्रमंडळी, फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या रूमच्या जवळ. राहिले शेवटचे 1 ते 1.5 किलोमीटर. जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये पण म्हणलो होतो मित्रांनो की शेवटचा जो एक 50 किलोमीटरचा पॅच असतो तो लवकर संपत नाही. सध्याची पण ती सिच्युएशन आहे. लास्टचा जो पॅच आहे तो संपत नाही आहे. सकाळपासून 313 किलोमीटर झालेले आहेत ऑलरेडी. चला 2 मिनटात पोहोचूनच जाईन. तर मित्रांनो, पोचलेलो आहे रूमवरती. टॉपबॉक्स आणून वरती ठेवला आहे मस्तपैकी, एक साईडला सजवून ठेवला. त्याच्यात काणं झालं होतं, थोडं स्वीट घेतलं होतं मी, ते सांडलं होतं. साफ वगैरे करून त्याला बाजूला ठेवलेलं आहे आता सध्या. आणि हेल्मेट आपल्या जागेवरती, सगळ्या गोष्टी आपापल्या जागेवरती ठेवलेल्या आहेत. मी आंघोळ करून घेतली, फ्रेश झालो एकदम. आणि व्लॉगचा एंड पण इथंच करू आपण. भेटू अशाच नवीन व्लॉग्समध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, टेक केअर, बाय बाय.